आणि हे बघू शकता तुम्ही, बघा तिकडे काही लाईन दिसत आहेत. पाऊस बघा इतका खतरनाक चालू झाला, भयंकर एकदम जोरात स्पीड पकडला आता. आणि गरमी पण होत आहे, चांगली भयानक आली. गाईज गुड आफ्टरनून. तर आजचा ब्लॉग नाही आहे, तर आज डायरेक्ट आम्ही सकाळीच आलो आमच्या शेतामध्ये. आणि असा एक प्रसंग घडला आमच्यासोबत, कारण मागच्या मंगळवारची आमची होती पेरणी आणि आज आहे सोमवार आणि उद्याचा आहे मंगळवार, म्हणजे तुम्हाला मंगळवारी ब्लॉग पाहायला भेटणार. तर आम्ही जे सोयाबीन पेरलो होतं दोघांच्या शेतामध्ये, आशिष आणि माया, ते सोयाबीन काही पूर्ण निघलं नाही. आणि हे बघू शकता तुम्ही, बघा तिकडे काही लाईन दिसत आहेत आणि इकडे बघा सोयाबीन निघलेलंच नाही आहे काही. हे बघा फक्त लाईन दिसत आहेत क्लिअर. आणि हे बघा हे झाड दिसलं मुश्किल ना सोयाबीनचं, आणि काही ठिकाणी तर ते पण दिसत नाही आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, एकदम पतलं सोयाबीन निघलं आहे. आणि आम्ही परत ट्रॅक्टर बोलावलं आणि बॅगा पण आणल्या. आणि पहिले आणल्या होत्या आम्ही बॅगा, ते समजा 12-13 हजार रुपये. आणि आता परत बॅगा आणल्या, फक्त आम्ही बॅगाच आणल्या, आता खत नाही आणलं. समजा 6-7 हजार रुपये बॅगा आणल्या आम्ही परत. आता आम्हाला परत पेरणी करावं लागते आज. अशी कंडिशन आला भयानक खतरनाक, कारण त्या दिवशी पाऊस आला आणि पेरणी वगैरे झाली आमची आणि लगेच पाणी आलं त्याच्यावर. तर सोयाबीन निघलंच नाही पूर्ण शेतातलं. बघू शकता तुम्ही, मागे पण काहीच दिसत नाही आहे सोयाबीन. आणि वातावरण पण खराब झालेलं आहे, पाऊस येते का काय माहीत. हे बघा पूर्ण वातावरण पण बदललं आहे, पाणी येते का काय माहिती. आणि हे बघा कुठंच सोयाबीन नाही दिसत आहे, तूर दिसते फक्त कुठं. आणि बघा ह्या काही सोयाबीन एक लाईन दिसली फक्त आतापर्यंत क्लिअर, ते पण बघा तिथपर्यंत दिसत आहे तिकडे. आणि हे बघा या शेतातलं निघलं नाही, त्या पण नाही निघलं, दोन्ही पण आमच्या दोघांच्या. पण आम्ही आणला आता हे परत ट्रॅक्टर आणि सध्या त्यात बॅगा टाकल्या आणि काही बॅगा तिथे ठेवल्या. हे फक्त आमच्यासोबतच नाही झालं, खूप शेतकऱ्यासोबत झालं असं, कारण त्यांच्या बॅगा निघल्या नाहीत. आमच्या तरी 2 ते 3च नाही निघल्या. आता काही जणाच्या 5 बॅगा 10 बॅगा त्या पण निघल्या नाहीत. आणि काही कंपनीचा पण फॉल्ट आहे, तर टॅग करा त्या कंपन्याला, जशा की आहेत खूप साऱ्या कंपन्या, नाव घेऊ शकत नाही मी. त्यांचं पण सोयाबीन होतं, निघलं नाही. काही जणाच्या नाही, खूप सारे आमच्या इकडचे शेतकरी असे आहेत की त्यांचं सोयाबीन निघलंच नाही, म्हणजे काहीच नाही, एकट दुक्कट तरी दिसत आहे. आणि हे आमचं साईडवालं शेत होतं, याच्यात बी तसंच झालं. हे बघा यामध्ये पण तसंच झालं. हे बघा काही दिसत आहे फक्त सोयाबीन, फक्त इकडे तरी दिसत आहे या शेतात काहीतरी तासं. आणि हो इकडे पण निघलं नाही, काही निघत आहे आता वर. आणि हे बघा आता आमचं सोयाबीन एवढं असतं जर निघलं असतं पूर्ण तर. हे बघा आणि इथं याच्या समोरच बघा काही सोयाबीन निघलेलं नाही. आणि इकडचे तासं पण दिसत नाही त्यात पूर्ण क्लिअर. आणि झालं आहे आमचं ट्रॅक्टर चालू आता. ते बघा एक मुळण गेलं बी आणि येऊन आलं परत तिकडून वापस. खूप दमलो, कारण सध्या बघा पाऊस झाला पूर्ण बारीक चालू. पेरणी फक्त चालू केली सध्या आणि हे बघा पूर्ण बारीक फवारी चालू झाली. तिकडे ट्रॅक्टर चालू आहे. आणि ह्या बघा 2 बॅगा आतमध्ये आणून ठेवल्या, बदलला टिनाचा शेडा काढलेला वावरात. आणि हे बघा पाणी किती येत आहे आणि ढगं बघा किती खतरनाक दिसत आहेत. ओ भाई साहब, आणि आज पेरणी होते का काय माहिती, कारण पाऊस पण बघा खतरनाक आला आहे, बारीक. आता त्या 2 बॅगा टाकल्यात, त्या झाल्या की ह्या 2 बॅगा पेरायला लागतात परत. आणि पाऊस म्हणते मी, पाऊस पण इतका खतरनाक येत आहे बघा, बारीक चालू आहे. कधी पण होते काय माहिती. फक्त अर्धा तास 1 तास तरी बंद पाहिजे, म्हणजे आमची पेरणी वगैरे लवकर होऊन जाते कंप्लीट. आणि बघा असं आहे पूर्ण पाऊस असाच येत आहे. आणि तो बघा तिकडे झाडाखाली गेला, ते बघा आशिष कुठं गेला, झाडाच्या बुडात डायरेक्ट दिसत पण नाही. आणि आभाळाचा व्ह्यू बघा, पूर्ण काळं भोर आभाळ झालेला आहे. आणि पाऊस पण बघा बारीक
आणि असं वाटते पूर्ण आम्ही तयारी केली लवकर, ट्रॅक्टर बोलावलं, बी आणलं, चालू पण केलं आणि पाणी पण आलं. असं नाही पाहिजे, फक्त 1 तास जरी थांबलं पाणी तर होऊन जाते आमचं पेरणं कंप्लीट. आणि आता झालं पाणी कमी आणि वाळू पण शकते, कारण पूर्ण इकडून आभाळाला, इकडून तिकडून सगळं इकडून. आणि बघा पाऊस तर मला वाटते थांबायला पाहिजे 1 तास, अर्धा 1 तास तरी पाहिजे कमीत कमी, नंतर आमचं पेरणं तरी होऊन जाईल फटकन. तुम्ही बघू शकता मस्त मोसम झालेला इकडचा वावरातला. हे बघा झाडं किती खतरनाक झाले आहेत. हे बघा, हे झाड कशाचं आहे कमेंट करून नक्की सांगा. याला गुलाबजामुन लागत असतात, मी ब्लॉकमध्ये दाखवलं तुम्हाला मागे. आणि आहे हायवे इकडून. आणि हे आहे, हे झाड पण सांगा कशाचं आहे कमेंट करून, हे तुम्ही सांगा. आणि बाकी चालू आहे इकडे पेरणं. आणि आणखी एक अदृश्य असं पाहायला भेटते आपल्याला, खतरनाक आलं ते बघा. रोडच्या तिकडे पाणी चालू आहे धाब्याच्या समोर, आणि इकडे काहीच नाही आहे. ते 2 व्हीलर थांबलेली होती एक, आता गेली. आणि आला आता इकडे पण पाऊस आला बघा. आणि हे बघा बेलीचं झाड किती खतरनाक आहे. आणि झाला पण आता इकडे पण पाऊस चालू, खतरनाक वाला पाऊस. काय पाणी येते जाते चालू आहे बघा, काय खतरनाक आहे. आता आलं एकदम जोरात पाणी, स्पीड धरलं एकदम. आणि आतापर्यंत गरमी होत जाय, आता जरा थंड वाटत आहे. आणि या ट्रॅक्टरला बघा, ट्रॅक्टरवाल्याला काही टेन्शन नाही, पाणी लागत नाही आहे जास्त, कारण वरून नेट बांधलेली आहे. हे बघा पाऊस, ओ भाई साहब. मित्र फायनली आता वाजल्यात 12 आणि पाऊस बघा इतका खतरनाक चालू झाला, भयंकर एकदम जोरात स्पीड पकडला आता. आणि गरमी पण होत आहे चांगली भयानक आली. आणि हे बघा वातावरण पावसाचं, बाकी किती जोरात झालं पाणी चालू. तिकडे ट्रॅक्टर पण दिसत नाही आहे, थांबला आहे पूर्ण ट्रॅक्टर तेव्हा झाडाखाली, कारण पाणीच तितकं आहे. हे बघा, हे बघा पाणी. बस शेतकऱ्याला फक्त पाहिजे असतं पाणी, आणि पाणी पण इतकं पण नाही पाहिजे की बा डायरेक्ट सोयाबीन निघत नाही. आणि काही सोयाबीन निघले, काही नाहीत निघले. आणि आता कशा पण 2 बॅगा राहिल्या होत्या पेऱ्याच्या, आणखी ते पण तिकडचं पण बाकी आहे थोडं, 5-6 मुलं. ते झालं की नंतर ह्या 2 बॅगा होत्या. पण आता पाणी आलं, आता हे किती वेळ पाणी चालू आहे ते काय माहिती, कारण 5-6 हजार रुपयाचं बियाणं आहे, लवकर टाका लागते वावरात. कारण पाणी जर लागून बसलं तर परत पाणी बंद होत नाही आहे लवकर. बस आता वाट पाहा लागते फक्त पाणी बंद कधी होते तर. आणि आता तर स्पीड धरलं पाण्यानं, एकदम असं सायलेंट पाणी पडत आहे. तर मित्र फायनली झाला आता पाऊस बंद, म्हणजे कमीच झालं एकदम पाणी, कारण मग अशी जोरात आलं होतं. आणि झाला आता कमी पाऊस, म्हणजे इतका पण कमी झाला, पण एकदम कमी झाला. म्हणजे जाता जर येते बाहेर तर हे बघा इथं पाणी किती जमा झालं. आता काही नाही आहे, कमी आहे पाऊस चालू बाहेर. आता तरी पाऊस थांबला, आता बरं वाटत आहे, कारण खूप जणांच्या पेरण्या बाकी आहेत. असं नाही की माझंच बाकी आहे, सगळ्याचं बाकी आहे. पण चालतेच तेवढं ह्या 2 बॅगा निघल्या नाही, बाकीच्या पण नाही निघल्या काही जणाच्या, कारण पाणी पण जास्त झालं होतं त्या दिवशी. आणि आता तरी पाणी नाही पाहिजे, थोडं 1-2 दिवस ज्याच्याच पेरण्या बाकी आहेत त्यांच्या तरी होऊन जातील. कारण आमच्या साईडचं एक शेत आहे त्यातलं बाकी आणखी पेरणं, ते त्यात बाया काळी कचरा वेचत आहेत, ते पण होत आहे आता पेरणं 1-2 दिवसानंतर, कारण त्याला पास वगैरे मारले आहे पूर्ण. आणि टिनाचा आवाज येत आहे, मस्त पाणी पडत आहे वरून टपक टपक. आणि धार बघा किती मस्त लागली इथून. मित्र फायनली काही पेरणी झालेली नाही, कारण पाऊस खूप आला होता. आणि फक्त 2च बॅगा पेरल्या आणि 2 बॅगा बाकी आहेत, त्या आता उद्या पेरू, नाही तर बघू दुपारी 5-6 वाजता जर पाऊस नाही आला तर. तर असा होता आजचा ब्लॉग मित्रांनो. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग, बाय. काहीच नाही करू, मेसी आणि तो स्वराज आहे, स्वराज.
स्वराज आहे मित्रो, आता वाजल्यात दुपारचे किती वाजले काय माहिती.